नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासुबाई अगं मम्मा, मी तुझ्या हातचं औषध घेतलं तरी खोकला अजून गेलाच नाही. छोटी आई असली असती तर तिने मला काही औषध देऊन बरं केलं असतं. तू प्लीज छोटी आईला बोलव ना. तेवढं कर, चल अभ्यास कर. छोट्या आईला बोलवायची काहीच गरज नाहीये. तुझ्या खोकल्याचा आवाज ऐकून छोटी आई न बोलवताच आली. म्हणूनच मी गौरवसाठी घेऊन आलीये डाबर हनी टस. मध आणि आयुर्वेदिक औषधांपासून तयार केलेलं, झोप न येऊ देता परिणाम करणारं आणि म्हणूनच सगळ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेलं डाबर हनी टस. एकदा का घेतलं की खोकला गायब आणि अभ्यास सुरू. हो की नाही गौरव? चला चला पटकन औषध घ्या. थँक्यू छोटी आई. वेलकम. काही करून या कॅशला भेटलं पाहिजे. सेंड. बहिणी पण कॅश. मी आले. केशवा माधवा तुझ्या नावात रे वहिनी, आबा टेरेसवर, पिशी बाहेर आणि ही समोर बसली आहे, त्यामुळे आपल्याला असंच बोलावं लागणार आहे. ठीक आहे. तुला काही सुचलंय का? जगा नामात रे गोडवा. नाही, अजून काही सुचलं नाहीये. कॅश. केशवा माधवा. कॅश, दिवसभर ओणवं उभं करूया का? नाही. कॅश. केशवा माधवा माधवा. कॅश, उठा भाषा काढायला सांगूया का 100? वहिनी, अजिबात नाही. तुम्हाला काही चांगलं सुचत असेल तर सांगा, नाही तर गप्प बसा.
तुला नक्की कोणती शिक्षा द्यायची ना हे तू आधी सांग. तुझ्या सारखा तूच देवा, वा वा, तुला कुणाचा नाही हेवा. शारीरिक की मानसिक नाही, म्हणजे त्या हिशोबाने मी विचार करेन ना. शिक्षा दिसायला सोपी पाहिजे, पण शिक्षा पूर्ण करताना सासूबाईंच्या नाकीनं आलं पाहिजे. मीरा, जरा कांदे चिरशील का ग? मला ना एका कांद्याच्या वर नाही चिरतायत, मला खूप त्रास होतो. आई, अहो तुमचे डोळे बघा किती लाल झालेत, किती त्रास होतोय. द्या बरं मी चिरते. बरं ह्या पुढे तुम्ही कांदे चिरायचे नाही. अहो बोला ना, काहीतरी बोला ना. नुसतं कांदा हातात पकडून काय विचार करताय? ॲश, उपाय सापडला. हं? आता हा कांदाच आपल्या मदतीला धावून येईल. काय? गौरवची आई, तुम्ही जो काय विचार करत होता त्याचं पुढे काय झालं? नाही, आपल्या सेक्रेटरी बाईंना शिक्षा देणार आहात ना, की माफ करून मोकळ्या झालात? जय हो इतिजय, माफ कसं करेन? एवढी चांगली संधी हातात आल्यावर मी ती वाया जाऊ देईल का? आपल्या सासूबाईंना, सॉरी, आपल्या सेक्रेटरी बाई किती स्वाभिमानी आहेत हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हो ना. पण त्या वयाने मोठ्या आहेत म्हणून मी त्यांना माफ करेन, पण ते त्यांना चालणार नाही ना. नाही, पण मी काय म्हणते, तुम्ही देऊन टाका ना त्यांना शिक्षा, म्हणजे तुम्हीही मोकळ्या व्हाल आणि त्यांनाही बरं वाटेल, नाही का? बरोबर आहे तुमचं म्हणणं. बघूया, करेन विचार. कॅशवेनी, तुम्ही काय शिक्षा देणार आहात आईंना? हा, आले हा. ही आहे सेक्रेटरींची शिक्षा. कॅश, हे कांदे आहेत. हे फक्त कांदेच नाही आहेत, चांगले 5 किलो कांदे आहेत. आणि हे 5 किलो कांदे शिक्षा म्हणून सासूबाईंनी चिरायचे आहेत. मी काय म्हणतो अभिलाषा, त्या मानानं कॅशनं जरा सोपी शिक्षा दिली नाही कांदे चिरण्याची. आता या कॅशच्या डोक्यात काय येईल काही सांगता येत नाही. हो ना. कॅशवेनी, प्लीज तुम्ही ही शिक्षा देऊ नका. अहो त्यांना कांदा चिरताना खूप त्रास होतो, सहन होत नाही. एकही कांदा चिरता येत नाही, मग एवढे 5 किलो कांदे कशा चिरणार आहेत त्या? नाही, ह्यापेक्षा दुसरी कुठली सोपी शिक्षा असूच शकत नाही. फक्त सासूबाई घाबरल्यात हे जर त्यांनी मान्य केलं तर
मग मी दुसऱ्या शिक्षेसाठी विचार करू शकते. कॅश तू जरा विघ्नेश, शिक्षा देताना त्यांनी कधीच आमच्या मनाचा विचार नाही केला, पण मी मात्र त्यांना शिक्षा देताना मोठ्या मनाने त्यांचा विचार करणार आहे. पण त्याआधी माझी एक अट आहे. त्यांनी जी काही चूक केली आहे त्या चुकीबद्दल त्यांनी सगळ्यांसमोर माझी माफी मागायची आहे. माझ्या शेजारणींनी मला दिलेली शिक्षा भोगायला मी तयार आहे. आई प्लीज असा हट्ट करू नका. तुम्हाला किती त्रास होतो ह्याची मला कल्पना आहे. तुम्ही प्लीज. आई थांब गायत्री. हे काय तुम्ही अजून इथेच? ऑफिसला जायचं नाही? हो निघालोच आबा, निघतो. येतो ग. माझ्या माहितीप्रमाणे काल गायत्रीला इथे जी शिक्षा सुनावण्यात आली त्याच्यामध्ये ती शिक्षा तिनं एकटीनं भोगावी असं कुठेच म्हटलेलं नाही. त्यामुळे मी तिला मदत करू शकतो. नाही विनायक. हो नाही. नाही हो अगं नाही मी थांब जरा. विनायक नाही. माझ्या सुनेला माझ्या डोळ्यात अश्रू बघायचेत. त्यामुळे हे सगळे कांदे मी स्वतःच कापणार आहे. फक्त त्याआधी मला एक फोन करायचा आहे. आलेच मी. विनायक तुम्हाला त्रास होईल, तुम्ही वर जाऊन आराम करा. नको गायत्री, मी इथेच थांबतो. विनायक प्लीज माझा ऐका. गायत्री, जो काही त्रास होईल ना तो आपण दोघांनी सहन करू, पण मी इथेच थांबणार.
दादा या डॉक्युमेंट्सवर तुझ्या सह्या हव्या. ठेव रे नीट. मी काय म्हणतो साहेब, आज नाश्त्याला कांदे पोहे आहेत, आणू का? नुसतं पोहे म्हणाला असतास तरी चाललं असतं ना, कांदे म्हणायची काय गरज होती? आता माझ्या समोर यापुढे कांदा असं म्हणायचं नाही, कळलं? आणि आता नको ते पोहे, जा. दादा आपल्या देशाच्या मार्केटचं ना काही सांगताच येत नाही. काय झालं? आता बघ ना, पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात, पत्ताही लागत नाही. पण कांद्याचा भाव 1 रुपयाने जरी वाढला ना, भपका होतो. तू आता पुन्हा कांद्याचा विषय का काढलास? अरे बातमी आली आहे, तू बघ ना. अख्ख्या पेपरमध्ये तुला फक्त तेवढीच बातमी दिसली कांद्याची? सॉरी. अरे दादा काय होतं ना, आपल्याला एखाद्या वेळी ठेच लागते, आपण ती जखम जपण्याचा खूप प्रयत्न करतो, म्हणजे खूप काळजी घेतो की आपल्याला परत तिथे लागू नये. पण योगायोगाने आपल्याला वारंवार सारखं तिथे लागतं आणि मग काय होतं, त्या जखमेची आपल्याला आठवण राहते. आता कांदा, हा म्हणजे आपण तो विषय घरी सोडून आलो, पण आपण इकडे आल्यावर घरी कांद्यावरनं काय महाभारत झाला असेल देव जाणे. खरं तर आबा पण कधी वादात पडत नाही, पण तेही यावेळेस बोलले रे. पण खरं सांगतो, या सगळ्याला ना कॅशच जबाबदार आहे. हो, वेगळं राहणं म्हणजे स्वतःच्या मनाला येईल तसं वागणं, असा तिने चुकीचा अर्थ घेतलाय आणि ती तसंच वागतीये. बरं, हा विघ्नेश, तोही तिच्या बाबतीत काहीच ठाम भूमिका घेत नाही. तो जर तिला काही बोलला ना तर कदाचित काहीतरी फरक पडेल ना. विघ्नेश दादा बोलत नाही म्हणून त्याला बोलण्यात काय अर्थ आहे? हो, कारण वाटणीचा विषय निघाला तेव्हा तूही गप्पच होतास ना. म्हणजे वाटणीचा विषय निघाला तेव्हा तू जर अधिकाराने काही बोलला असतास तर कदाचित वाटणी झालीच नसती आणि त्याचा परिणाम कॅश वहिनी असं वागूच शकली नसती. पण तेव्हा तू गप्पा होतास. आता बोलून काय उपयोग आहे? सॉरी, म्हणजे हे मी माझं मत सांगतोय. तुला काय वाटतं? हे घेऊन जा. झाल्याच साहेब. तुला लवकरच कळेल ऋषी, त्यावेळी मी गप्प का बसलो होतो. अहो तुम्ही जा ना, आता झालंय, शेवटचाच राहिलाय कांदा. हो झालं शेवटचा. सांगितलं होतं तुम्हाला इथे उभे राहू नका म्हणून, ऐकलं नाही तुम्ही. कॅश, आता कांदेही चिरून झालेत, तर पुढे काय? पुढे काहीतरी करायलाच पाहिजे, नाहीतर आपल्या सासूबाई सेक्रेटरी म्हणतील की तुम्हाला आयता कांदा चिरून मिळालाय. कुणालाही काहीही करायची गरज नाहीये. मी आधीच विचार केलाय याचं काय करायचं ते. झाला. कांदा भजी. गायत्रीजी, आत यायचं का? अरे या ना, विचारते काय? सोसायटीच्या नियमाप्रमाणे कॅशने गायत्रीला शिक्षा सुनावली आणि फारसे कष्ट न करता सासूबाईंच्या डोळ्यात पाणीही आणलं आणि सासूबाईंनी त्यांच्या स्टाईलने या सगळ्याला उत्तरही दिलं. काय असेल कॅश आणि अभिलाषाचा पुढचा डाव? बघूया पुढे काय घडतंय. सासूबाई